हाय, आज मी तुम्हाला दाखवत आहे मस्त चमचमीत आणि खुसखुशीत नॉनव्हेजची रेसिपी। हा आहे चिकन खीमा समोसा। तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। हा एकदम बेस्ट पार्टी स्टार्टर आहे। त्याबरोबरच मी तुम्हाला दाखवत आहे होममेड समोसा शीट्स। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं तेल घातलेलं आहे आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम सैलसर पीठही नको आहे आणि खूप जास्त घट्टसर पण नको आहे, व्यवस्थित लाटता येईल इतपत पाहिजे, पण पोळ्यांसारखं पीठ ह्याच्यामध्ये नसायला पाहिजे, थोडंसं त्याच्यापेक्षा दाटसर। आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। हे पीठ 15 ते 20 मिनटानंतर या कणकेचे आपल्याला 6 इक्वल पोर्शन्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या मोठ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। ही जी समोसा शीट मी तुम्हाला दाखवत आहे ती तुम्ही फ्रीझरमध्येही स्टोअर करून ठेवू शकता खूप दिवसांसाठी आणि तुम्हाला हवं तेव्हा त्याचा समोसा बनवू शकता। जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल करायचं तर रेग्युलर समोशासाठी आपण जी इन्स्टंट कणिक मळतो तशी मळून तुम्ही लगेच तळूही शकता। चला तर मग ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया। मी थोड्याशा मोठ्या पोळ्या लाटत आहे, त्यामुळे मी डायरेक्टली किचनच्या प्लॅटफॉर्मवर लाटत आहे आणि माझा किचनचा प्लॅटफॉर्म व्यवस्थित स्वच्छ केलेला असतो, त्यामुळे डोंट वरी हायजीन वगैरे। या पद्धतीने एका पोळीला आपण तेलाने लावून घेतलेलं आहे सगळीकडे। त्यानंतर दुसऱ्या पोळीवरही मी ब्रशने छान तेल लावून घेत आहे। पीठ वगैरे मध्ये टाकायचं नाही आहे, फक्त तेलावरच ही पोळी आपल्याला अजून वाढवून घ्यायची आहे। हे करण्याचं रिझन असं आहे की एक सिंगलची पोळी असते ना, ती आपण फार पातळ नाही लाटू शकत। मग जेव्हा आपण असं 3 पोळ्यांचे लेअर करतो तेव्हा त्याचं जे कवर असतं, त्याचं जे थिकनेस असतो तो एकदम पातळ छान आपल्याला मिळू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने तव्यापेक्षाही खूप मोठी झालेली आहे ही पोळी। आता आपल्याला ही पूर्ण 3 पोळ्यांची जी लेअर आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी। हे बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे भाजून नाही घ्यायचे आहे, साधारणपणे 70-80% आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, कारण शेवटी आपण ते डीप फ्राय करणार आहोत, त्यामुळे ते व्यवस्थित तळलं जाणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने कढाही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। याला फार फुलू द्यायचं नाही आहे, नाहीतर मॉइश्चर बसतं आतमध्ये। तर आपण तिन्ही लेयर्सच्या मध्ये तेल लावलं होतं, त्यामुळे सहजतेने या पोळ्या वेगळ्या होतात। फक्त ह्याची मधली लेयर असते ती व्यवस्थित भाजली न गेल्यामुळे ती परत एकदा फक्त 1च मिनिट आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही 2 पोळ्या हव्या असतील तर तसंही करू शकता, त्यामुळे ही 1 पोळी भाजायचा वेळ वाचतो, पण वेळ म्हणण्यापेक्षा मग ती आपल्याला तेवढी पातळ लाटता येत नाही, तोही प्रॉब्लेम होतो। त्यामुळे मी अशा पद्धतीने पोळ्या बनवून घेत आहे। हे बघा, आता ही जी मधली पोळी होती ती फक्त मी 1 मिनिट भाजून घेतलेली आहे। आता तिन्ही पोळ्या आपण एकत्र ठेवूया आणि पिझ्झा कटरने त्याचे त्रिकोणी काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मध्ये एक इक्वल भाग करायचा आहे, अजून एक इक्वल भाग करायचा आहे आणि पिझ्झा कटरने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्येही दिसत असेल की किती छान पातळ लेयर बनलेली आहे याची। आणि अशा पद्धतीने बनवलेल्या ज्या शीट्स असतात ना, समोसा शीट्स, त्या आपण फ्रीझरमध्ये ठेवू शकतो, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं। हे बघा, इन्स्टंट यूजसाठी ह्या शीट्स एकदम तयार आहेत। अशा पद्धतीने जर तुमच्याकडे झिपलॉक बॅग असेल तर ती तुम्ही वापरा, किंवा अजून कोणतीही पिशवी जी तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करण्यासाठी वगैरे वापरत असाल तशी बॅग वापरू शकता तुम्ही। आणि ह्याच्यामधली हवा मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे, त्यामुळे असं व्हॅक्यूम पॅक आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही वापरणार असाल 5-10 मिनटं आधी तुम्ही काढून घेऊ शकता फ्रीझरमधून। आता आपण चिकनचं स्टफिंग बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि क्रश केलेलं धने आणि जिरे पावडर घातलेली आहे, बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घातलेला आहे। छोटे असतील तर तुम्ही 2 घ्या। याला छान एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा खूप जास्त शिजवायचा नाही आहे, थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट मी घालत आहे, तीही छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, लाल तिखट, हे फ्लेवर्स तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता, पण मी जे फ्लेवर्स घातले आहेत त्याची चव या चिकनमध्ये खूप छान लागते।
त्यानंतर मी साधारणपणे पाव किलो चिकन किमा घेतलेला आहे, खूप बारीक मिन्स केलेला आहे आणि तोच आपण वापरायचा आहे. त्यानंतर वरतूनही मी थोडंसं धने जिरे घातलेले आहे, 1-2 चमचे गरम मसाला घातलेला आहे. एक मीडियम साईजचा बटाटा मी ह्याच्यामध्ये घालत आहे, बॉईल केलेला आहे आणि मॅश केलेला आहे. बटाटा अशासाठी की याने सारणाला बाइंडिंग खूप छान येतं. चवीनुसार मीठ मी ह्याच्यामध्ये घालत आहे. तुम्हाला हवं असेल, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही हिरवे मटार वगैरेही वापरू शकता. अजून कोणते व्हेजिटेबल तुम्हाला ह्याच्यात ॲड करायचे असतील तुम्ही तेही करूच शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातली आहे, पण चिकनच्या टेस्टला ओव्हर पॉवर व्हायला नको म्हणून मी अजून कोणतेही व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत. थोडंसं ड्रायअप करून घ्यायचं आहे. 5-10 मिनटामध्ये हे शिजून जातं. स्टफिंग रेडी आहे, समोसा पट्टी आपली रेडी आहे. आता फक्त मैद्याची मी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालून. तर अशा प्रकारे मी दाखवते त्या प्रकारे तुम्ही समोसा बनवून घेऊ शकता. याच्या कडेला आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे. समोसाच्या आकारात असा त्रिकोणी आपल्याला छान फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मेक शुअर करायचं आहे की याच्या कडा ओपन नाही राहणार, कारण जेव्हा आपण डीप फ्राय करू ना तेव्हा मग सारण त्यातून बाहेर नाही आलं पाहिजे. जितकं पॉसिबल आहे तेवढं सारण आपल्याला या समोसामध्ये भरून घ्यायचं आहे. फक्त बाहेर नाही आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. अजून थोडंसं सारण मी भरू शकते, त्यामुळे अजून थोडंसं मी ॲड करत आहे याच्यामध्ये. आता जी उरलेली बाजू आहे तिकडेही आपण छान पेस्ट लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने, आणि एंड्स त्याचे क्लोज करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर नॉर्मल पिठाचे म्हणजे कणकेचे समोसे बनवत असाल ना, नॉर्मल आपण रेग्युलर बनवतो तसे, तर मग ते पाण्यानेही चिकटू शकतात. पण ही शीट थोडीशी ड्राय असते, त्यामुळे आपल्याला ही मैद्याची पेस्ट वापरणं गरजेचं आहे. मी परत एकदा तुम्हाला दाखवते आहे की समोसाची असेंब्ली, समोसा आपण कसा तयार केला आहे. हे बघा अशा पद्धतीने. अशा प्रकारचे समोसे खूप छान क्रिस्पी होतात. ते खस्ता समोसे नसतात, पण खूपच छान क्रिस्पी होतात ते. आता तेल मी एकदम तापवून घेतलं होतं आणि नंतर मीडियम फ्लेमवर केलेलं आहे, स्लो टू मीडियम फ्लेम, आणि त्यामध्ये हे समोसे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत, मस्त वरतून क्रिस्पी होईपर्यंत. हे बघा अशा पद्धतीने. घाई करायची नाही आहे, नाहीतर ते बाहेरून असे काळे पडतात आणि मग आतली जी पिठाची लेअर असते ती कच्ची राहू शकते. पण या केसमध्ये तसं होणार नाही शक्यतो, कारण आपण खूपच पातळ लेअर बनवलेली आहे वरच्या कवरची, त्यामुळे ते छान क्रिस्पी लागतात आणि आतल्या स्टफिंगची टेस्ट त्याच्यामध्ये खूप छान येते. हे बघा अशा पद्धतीने स्लो टू मीडियम फ्लेमवर आरामात मी हे तळून घेतलेले आहे, जेणेकरून ते छान क्रिस्पी होतील. हे बघा तुम्ही बघू शकता. नक्की घरी ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर यूट्यूब मराठी रेसिपीजवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कंटिन्यू माझे व्हिडिओज बघत राहा आणि मला फीडबॅकही देत राहा. बाय बाय.